सार्वजनिक वित्त व्यवहार, राईट. शासनामार्फत केला जाणारा खर्च आणि शासनाला होणारा उत्पन्न जाणून घेणे म्हणजेच काय, सार्वजनिक वित्त व्यवहार. आतापर्यंत आपण डिस्कस केलं की शासनामार्फत कोणते कोणते खर्च केले जातात. आता इथं अधिक तुम्हाला समजावं म्हणून सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजेच काय की कोणत्याही देशातील शासनामार्फत केला जाणारा खर्च किंवा व्यवहार किंवा उत्पन्न. आता समजण्यास सोपं जावं म्हणून मी देशाच्या ऐवजी भारत हा शब्द यूज करणार आहे. ओके. आता भारत सरकार मार्फत जो खर्च केला जातो त्याला सार्वजनिक खर्च म्हणतात. भारत सरकारला जो उत्पन्न प्राप्त होत असतो, अगोदर भारत सरकार जे आहे, गव्हर्नमेंट जे आहे, महाराष्ट्रातला असू दे किंवा केंद्र सरकारला असू दे, जोपर्यंत त्यांच्याजवळ पैसे येत नाही तोपर्यंत त्यांनी खर्च करतील का? करणार नाही. त्यामुळं कंपल्सरी तुम्हाला सार्वजनिक खर्च तर जाणून घ्यायचंच आहे, बट त्याच्या अगोदर सार्वजनिक उत्पन्न म्हणजे काय ते माहित पाहिजे. आता सार्वजनिक उत्पन्नामध्ये दोन भाग पडतात, एक कर आणि दुसरा आहे करेत्तर उत्पन्न. आता कर म्हणजे काय, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, कोणत्याही वस्तूच्या मोबदल्यात किंवा सेवेच्या मोबदल्याशिवाय, वस्तूच्या मोबदल्याशिवाय, सेवेच्या मोबदल्याशिवाय सर्वसामान्य नागरिकांकडून जे सक्तीचं देणं गव्हर्नमेंटला कंपल्सरी द्यावं लागतं त्याला म्हणतात कर, राईट. आपण टॅक्स पेड करतो, त्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला कोणती वस्तू किंवा सेवा मिळत नाही तरी सुद्धा कंपल्सरी आपल्याला ती द्यावी लागते, त्याला कर असं म्हणतात. हे पुस्तकीत दिलेली व्याख्या आहे. आता करेत्तर उत्पन्न म्हणजेच काय की कराच्या व्यतिरिक्त जे गव्हर्नमेंटला तुम्ही टॅक्स पेड करत असता, जीएसटी वगैरे, सर्व्हिस टॅक्स असेल, उत्पन्नावरील कर असेल किंवा प्रॉपर्टी टॅक्स असेल, घरपट्टी, नळपट्टी, याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी शासनाला प्राप्त होत असतात. याच्या व्यतिरिक्त सुद्धा कराशिवाय काय उत्पन्न शासनाला प्राप्त होत असतात, त्याला म्हणतात करेत्तर उत्पन्न. आता असे कोणते कोणते उत्पन्न आहेत करेत्तर उत्पन्न ज्याच्या मार्फत शासनाला पैसे प्राप्त होत असतात? सर्वात पहिले दिलेला आहे शुल्क, सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किंमत, विशेष अधिभार, दंड व दंडात्मक रक्कमा, भेटी, अनुदाने व देणग्या, विशेष कर आणि कर्ज. या प्रत्येक टॉपिक विषयी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पद्धतशीररित्या डिस्कस करायचं आहे. नमस्कार, मी प्रसाद, DH2 अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व कॉमर्सच्या आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतोय. सर्वात पहिला डिस्कस करत असताना इथं काय सांगितलेलं आहे चेक करा. प्रशासन, चेक करा, प्रशासन, व्यापारी उपक्रम, देणग्या आणि अनुदाने इत्यादीद्वारे मिळालेल्या सार्वजनिक उत्पन्नाला करेत्तर उत्पन्न असे म्हणतात. हे करापेक्षा भिन्न आहेत, याविषयी थोडक्यात माहिती पाहूयात. आता कोणत्या कोणत्या सोर्सेस मार्फत शासनाला उत्पन्न प्राप्त व्हायला चेक करा. सर्वात पहिले दिलेला आहे प्रशासन, व्यापारी उपक्रम, देणग्या, अनुदाने. आता अनेक वेळेस असं होत असते की व्यापारी उपक्रम, जे गावातले व्यापारी वगैरे असतात त्यांच्या मार्फत उपक्रम राबविण्यात येत असतो आणि ते सर्व व्यापारी मिळून निधी जमा करून जे आहेत ते शासनाला देत असतात. प्रशासनामार्फत किंवा शासनाला विविध संस्थेमार्फत देणग्या वगैरे येत असतात किंवा अनुदाने वगैरे येत असतात, राईट. आता या प्रत्येक गोष्टीबद्दल आपण डिस्कस करूयात. सर्वात पहिले शुल्क. शुल्क म्हणजेच काय की इन शॉर्ट फीस. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, कर कोणत्याही मोबदल्याशिवाय सक्तीने द्यावा लागतो, तर शुल्क हे शासनाने पुरविलेल्या सेवाबद्दल दिले जाते. उदाहरणार्थ शैक्षणिक शुल्क, नोंदणी शुल्क. आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जण एका शासकीय संस्थेच्या अंतर्गत शाळेला वगैरे जात असतील तर दरवर्षी काही ना काही तुमच्या मार्फत रक्कम जी आहे ते शासनाला मिळत असते, बरोबर आहे. शैक्षणिक शुल्क म्हणा, फीस म्हणा, शाळेमध्ये ऍडमिशन फीस म्हणा वगैरे. असे जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये किंवा एका संस्थेच्या शाळेमध्ये रजिस्ट्रेशन करता त्यावेळेस तुमच्याकडून फीस आकारली जाते, तर हे शासनाला मिळणार काय आहे, उत्पन्न आहे. त्याच्यानंतर भागीदारी संस्थेचं रजिस्ट्रेशन असू दे, कंपनीचं रजिस्ट्रेशन असू दे किंवा कोणत्याही एका पर्टिक्युलर व्यवसाय मालकानं जर व्यवसायाचं लायसन्स काढायचं असेल किंवा FSSAI चं लायसन्स काढायचं असेल, कोणतंही लायसन्स जर काढायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी काही शुल्क जे आहे, फीस जे आहे ते शासनाला पेड करावं लागते. इवन ड्रायव्हिंग लायसन्स जरी काढायचं असेल तुम्हाला तर त्याच्यासाठी तुम्हाला शासनाला फीस पेड करावं लागते. तर हे सर्व जे शुल्क आहेत हे तुम्हाला कशाच्या मोबदल्यात दिल्या जातात की तुम्हाला शासनानं काही ना काही विशेष सेवा पुरवते आणि त्या सेवा पुरविल्याबद्दल
तुम्हाला शासनाला पैसे द्यावे लागत असतात, राईट. त्यालाच म्हणतात शुल्क, आणि ह्या शुल्कच्या मार्फत शासन जे आहे ते पैसे जमा करत असते. ऑल राईट, क्लिअर झालं. त्याच्यानंतर दुसरं पॉइंट आहे सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती. आता ह्या सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती मध्ये एक्झॅक्ट काय सांगितलं त्याला चेक करा, की आधुनिक शासन आपल्या नागरिकांना विविध वस्तू व सेवांची विक्री करते. अशा वस्तू व सेवांची लोकांना शासनाला दिलेला मोबदला म्हणजे किंमत होय. उदाहरणार्थ आता तुम्ही बघत असता की अनेक वेळा तुम्ही रेल्वेतून प्रवास करत असता. आता रेल्वेतून जेव्हा तुम्ही प्रवास करत असता, इनडायरेक्टली रेल्वे ही शासनाची संपत्ती आहे, त्याचं आणखी खाजगीकरण झालेलं नाहीये, राईट. मग रेल्वेच्या प्रत्येक तिकिटामार्फत जेही पैसे प्राप्त होत असतात ते सर्वच्या सर्व शासनाच्या तिजोरीमध्ये जात असतात. कारण तुम्हाला रेल्वेचे तिकीट खरेदी केल्याबद्दल शासन काही ना काही तुम्हाला सेवा देत आहे, राईट. इथं तेच सांगण्यात आलेलं आहे सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती. सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती म्हणजेच काय, शासनाकडून तुम्ही अशी काही ना काही वस्तू किंवा सेवा घेत असता, त्याच्या बदल्यात शासनाला तुम्ही पैसे देत असता. आता ज्या ज्या वेळेस तुम्ही टॅक्स पेड करत असता तर ते तुम्हाला मिळालेल्या उत्पन्नावर टॅक्स देत असता. तुम्ही गव्हर्नमेंटला टॅक्स दिल्यामुळे सरकार तुम्हाला काही वस्तू व सेवा द्यायली का? नाही नाही. चला तुम्ही 5 लाख रुपये टॅक्स पेड केला, चला शासनानं तुम्हाला देगलूर ते तिरुपतीचं तिकीट काढून दिलेलं, असं कोणती सेवा वगैरे असते का? नसते, राईट. त्यामुळं त्याला करामध्ये येतात. आता करेत्तर उत्पन्न म्हणजे काय, कराच्या व्यतिरिक्त. आणि त्याच्यामध्ये दुसरं पॉईंट काय सांगण्यात आलेलं आहे, सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती, ज्याच्यामध्ये तुम्ही शासनाला पैसे देत असता, त्याच्या बदल्यात शासन तुम्हाला सेवा देत असते किंवा वस्तू देत असते. उदाहरणार्थ टपाल सेवा. अनेक वेळा तुम्ही जेव्हा भारतीय डाक सेवा, टपाल सेवा, पोस्ट ऑफिस मधून वस्तू वगैरे डिलिव्हर वगैरे करत असता, बरोबर आहे. तुम्हाला जर समजा देगलूर वरून संभाजीनगर इथे वस्तू पाठवायची आहे, कुरिअर पाठवायचा आहे, अनेक विद्यार्थी जे बिग बिल बॅच मध्ये आहेत त्यांना सुद्धा बाय पोस्टानं आम्ही वस्तू वगैरे पाठवलेल्या आहेत, राईट. स्टडी मटेरियल पाठवलेलं आहे. तर आता आम्ही काय करता, त्या पोस्ट ऑफिस वाल्यांना पैसे देता, म्हणजेच इनडायरेक्टली ते पैसे सरकारच्या खात्यामध्ये जात आहेत. त्याच्या बदल्यात सरकार आम्हाला काय देत असते, सेवा पुरवित असते. हे झालं सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती, राईट. सर्वात पहिले आपण बघितलं होता फीस. फीस म्हणजे काय, व्यवसायाची नोंदणी असेल, सरकारी हॉस्पिटलमध्ये काहीतरी काही चार्जेस वगैरे घेतले असतील, सरकारी हॉस्पिटलमध्ये काही ना काही चार्जेस वगैरे घेतले असतील, तर हे सर्व शुल्क मध्ये येतात, ज्याच्या फीस मध्ये येत असतात. सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये काय येतं, की तुमच्या मार्फत, नीट लक्ष द्या, सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती म्हणजेच काय, की तुमच्या मार्फत शासनाला पैसे दिले जातात आणि त्याच्या बदलात शासन तुम्हाला कोणत्या ना कोणत्या वस्तू किंवा सेवा पुरवित असते, राईट. क्लिअर झालं. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे विशेष अधिभार. आता विशेष अधिभार हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. इथं काय सांगण्यात आलेलं आहे, शासनाने विशिष्ट भागातील रहिवाशांना दिलेले विशेष सुविधाबद्दल नागरिकांनी दिलेला मोबदला म्हणजे विशेष अधिभार होय. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, ज्या विशिष्ट भागातील रहिवाशांना स्थानिक स्वराज्य संस्था रस्ते, ऊर्जा, पाणी पुरवठा इत्यादी विशेष सेवा सुविधा पुरवल्याबद्दल कर लागू करू शकतात. आता असं विचार करा की तुम्ही ज्या ठिकाणी राहता तो एक डोंगराळ भाग आहे, राईट. तिथं रस्ते वगैरे चांगले नाहीयेत, तर तिथं जर शासनामार्फत रस्ते बांधण्याची सुविधा करण्यात आली किंवा पाणी पुरवठा करण्यात आला, तर अशा वेळेस शासन काय करत असते, एक्स्ट्रा काही रक्कम तेथील रहिवाशाकडून चार्ज करत असते. कारण दुर्गम भागातील विकास करत असताना शासनाला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत असतो आणि अशा वेळेस शासन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर अनेक वेळा नागरिकांकडून चार्जेस आकारत असतात, शुल्क आकारत असतात. त्याला म्हणतात विशेष अधिभार. त्याला काय म्हणतात, विशेष अधिभार. आणखी एक वेळेस वाचतो, पॉइंट व्यवस्थित समजून घ्यायचे. ओके, पॉइंट मध्ये तुम्हाला काय एक्सप्लेन केलेलं आहे चेक करा, की अनेक वेळा दुर्गम भागामध्ये राहणारे जे लोक असतात त्यांना शासनामार्फत सेवा पुरविल्या जात असतात, राईट. आणि ते सेवा पुरवित असताना शासन काही चार्जेस वगैरे घेत असते. आता शासन म्हणजेच काय, त्या पर्टिक्युलर ठिकाणातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत येऊ शकते, नगरपालिका येऊ शकते किंवा अनेक छोटे मोठे स्थानिक स्वराज्य संस्था येऊ शकतात, महानगरपालिका सुद्धा येत असते, राईट. अनेक वेळा एका नवीन भागामध्ये जर लोकवस्ती स्थापन होत असेल तर तिथं रस्ते बांधण्याचं काम असेल किंवा गटार नाली भुयारी गटार योजना असेल, असे अनेक सेवा देत असताना शासन जे आहे अनेक वेळा
तेथील शासन जे आहे अनेक वेळा तेथील रहिवाशांकडून विशेष अधिभार म्हणून काही ना काही रक्कम काढून घेत असते. ऑलराईट, समजा तुम्ही एका दुर्गम भागात राहतात जिथं अनेक वेळा पावसाळ्याच्या ठिकाणामध्ये, नीट लक्ष द्या, पावसाळ्याच्या ठिकाणामध्ये वगैरे चिखल वगैरे येतो, त्याच्यामुळे रस्ते वगैरे बंद होऊन जातात. राईट, रस्ते चांगले नाहीत, तर अनेक वेळा शासनामार्फत तिथं रस्ते बांधणी वगैरे केली जाते आणि त्याच्यासाठी काही ना काही शुल्क आकारण्यात येत असतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दंड व दंडात्मक रक्कमा. आता दंड व दंडात्मक रक्कमा म्हणजे काय? पेनल्टी. अनेक वेळा आपण शासनाने टाकून दिलेले नियम मोडत असतो, त्याच्यामुळे शासन जे आहे ते आपल्याकडून नियम मोडल्याबद्दल दंड किंवा दंडात्मक रक्कमा वसूल करत असते. आता थोडक्यात सांगायचं असेल तर इथं काय सांगण्यात आलेलं आहे, देशातील कायदे व नियम मोडणाऱ्या लोकांवर शासन दंड आकारते. हा दंड आकारण्याचा उद्दिष्ट उत्पन्न कमवणे नसून लोकांना शासनाचे नियम तोडण्यापासून परावृत्त करणे हे आहे. आता अनेक वेळा असं होत असते की तुम्ही अनेक बॉलिवूड मूवी मध्ये सुद्धा बघितलं असाल, किंवा ते महेश बाबूची कोणती तरी एक मूवी आहे त्याच्यामध्ये त्यांना एक दिवसाचं काहीतरी एक महिन्यासाठी सीएम वगैरे होते आणि त्यांना असं रूल काढते की एखादा जर ट्रॅफिक मोडला तर 1 लाख रुपये दंड. अनेक वेळा तुम्ही जे मेट्रो सिटी मध्ये वगैरे राहणारे आहात जिथं ट्रॅफिक रूल्स एकदम कडक असतात, तुमच्या मार्फत जर अचानकपणे सिग्नल ब्रेक झाला, अनेक वेळा शासनामार्फत हेल्मेटची सक्ती वगैरे करण्यात येते. आता हे हेल्मेटची सक्ती करणे, सिग्नल मोडल्यास दंडाची रक्कम वसूल करणे, किंवा विना परवाना विना लायसन्स जर तुम्ही बाईक चालवलं, तुम्हाला विना परवाना बाईक चालवल्यामुळे तुमच्याकडून दंडाची रक्कम वसूल करणे, हे रक्कम वसूल करण्यामागचा मुख्य उद्देश हा, नीट लक्ष द्या, मुख्य उद्देश हा शासनाला उत्पन्न जमा करायचं नसते, तर त्याचा मुख्य उद्देश हा लोकांना नियम पालन करण्याची सवय लागावी, लोकांना नियम तोडण्यापासून परावृत्त करावे म्हणजे काय? सावध करावे, त्यांना त्यांची सवय लावावी. राईट, हे असते, असं इथे तिथे सांगण्यात आलेलं आहे. आता जेव्हा केव्हाही तुम्ही ट्रॅफिक रूल्स वगैरे ब्रेक करत असता, मेक शुअर करा की तुम्ही नियम मोडल्याची पावती घ्या. तुम्ही जर त्याला 300 रुपये दिलं, पावती थोडीशी महाग असते. सपोज एखादा एक ट्रॅफिक तुम्ही रूल्स मोडलात आणि ट्रॅफिक हवालदार 1100 रुपये मागत असेल आणि पावती देत असेल, तर मग याचा अर्थ ते 1100 रुपये जे आहेत ते डायरेक्ट शासनाच्या खात्यामध्ये जाणार आहेत. बरोबर आहे. समजा त्या हवालदारांना तुम्ही म्हणलात की साहेब काहीतरी बघा ना, कमी करा ना, आणि तो हवालदार म्हणला असेल 300 रुपये दे त्या पानपट्टीवाल्याला आणि जा, याचा अर्थ ते 300 रुपये शासनाच्या खात्यात जात नसून ते 300 रुपये त्या हवालदाराच्या खिशात जात आहेत. ऑलराईट, हे अशा प्रकारचे दंड व दंडात्मक रक्कमा मार्फत सुद्धा शासन पैसा वसूल करत असते, शासनाला उत्पन्न मिळत असते. अनेक वेळा दंड व दंडात्मक रक्कमा हे वाहतुकीतून नाहीच, अनेक वेळा व्यावसायिकांवर सुद्धा लावण्यात येतात. जर सपोज एखाद्या व्यावसायिकानं त्याच्या दुकानात एक्सपायर झालेला माल चुकून राहिला असेल, एखाद्या किराणा दुकानदाराजवळ एक्सपायर झालेला माल चुकून राहिला असेल आणि जर भेसळ अधिकाऱ्यामार्फत त्या दुकानाची तपासणी करण्यात आली, शहानिशा करण्यात आली, तर अशा वेळेस त्या दुकानदारावर केस तर होणारच, बट त्याच्याकडून मोठी रक्कम, दंडात्मक रक्कम वसूल केल्या जाते. राईट, एखाद्या जर ठिकाणी प्लास्टिक बंदी असेल, गुटखा बंदी असेल आणि जर एखादा एक व्यक्ती जर हे विकत असताना सापडून पडला, तर त्याच्याकडून सुद्धा दंड वसूल करण्यात येतं. एवढंच नाही तर बस स्टॉप सारख्या ठिकाणी सुद्धा अनेक वेळा लिहिलेलं असते की इथं लघवी करण्यास मनाई आहे, यहाँ पेशाब करना मना आहे, आणि तिथंच जर तुम्ही धार सोडत असाल किंवा तिथंच जर तुम्ही 1 नंबरचा कार्यक्रम करत असाल, मग अनेक वेळा सीसीटीव्ही फुटेज मध्ये तुम्ही येता आणि तुमच्या अकाउंट मधून तुमच्याकडून दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येते. आता काही दिवसाखाली मी नांदेडला गेलो होतो. तिथं नांदेडला डॉमिनोज पिझ्झाचं एक दुकान आहे. राईट, तिथं समोर नो पार्किंगचं लावलेलं आहे. तिथं कोणतंच हवालदार वगैरे नव्हतं, त्यामुळे मी माझी कार तिथं पार्क केली होती आणि जस्ट 1-2 मिनिटासाठी कार मधून उतरून बाहेर आलो होतो. एक वस्तू वगैरे घ्यायची होती. राईट, आणि तेवढ्यामध्येच माझ्या मोबाईलवर मेसेज आला की तुम्ही नो पार्किंगच्या ठिकाणी गाडी पार्क केलेली आहे. माझ्या कारचा जो अकाउंट असतो, प्रत्येक कारचं एक अकाउंट असतो, समोर बारकोड QR कोड स्कॅनर लावलेलं असतं. राईट, त्याच्या अकाउंट मधून ऑटोमॅटिकली 600 रुपये कटले. अनेक वेळा नागरिकांमार्फत नियम मोडण्यात येतात, त्याच्यामुळे सुद्धा दंडात्मक रक्कमा शासन वसूल करतं. सर्वात मोठं उत्पन्नाचा स्रोत म्हणजे पेनल्टी असते. राईट, 4 व्हीलरला सध्या नवीन नियमानुसार 4 व्हीलरच्या जे काचा असतात त्यांच्यावर ब्लॅक फिल्म चढवणे मना आहे. बरोबर आहे. ब्लॅक फिल्म म्हणजे काय
की तुम्हाला कारमध्ये बसल्या ठिकाणी बाहेरचं दिसतं, बट बाहेरच्या लोकांना आतमधलं दिसत नाही. आणि मग अशाच गाड्यांमार्फत किडनॅपिंगचे वगैरे केसेस वगैरे होत आहेत. त्यामुळे शासनानं ब्लॅक फिल्म चढवायला मना केलेली आहे. तरी सुद्धा काही हेवी ड्रायव्हर्स असतात ते त्यांच्या गाड्याला अशा प्रकारचे कामं करत असतात. सापडून पडल्या बेटा मग शासनामार्फत तुमच्यावर दंड आकारण्यात येते. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. आय होप तुम्हाला क्लिअर झाला असेल. त्याच्यानंतर आहे भेटी, अनुदाने व देणग्या. आता भेटी, अनुदाने व देणग्या म्हणजेच काय? शासनाला नीट लक्ष द्या. शासनाला आपल्या नागरिकांकडून व इतरांकडून भेटीद्वारे उत्पन्न मिळू शकते. त्या व्यतिरिक्त शासनाला विदेशी शासन व संस्थांकडून सर्वसाधारण किंवा विशिष्ट हेतूसाठी अनुदाने मिळू शकतात. आता स्टेप बाय स्टेप सांगतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजायला जे आहे ते सोपं जाईल. ओके, जस्ट वन सेकंड. हे काहीतरी छोटंसं एरर येत आहे. राईट, आता क्लिअर झालं. हा, आपलं डिस्कशन होतं भेटी, अनुदाने व देणग्या. आता भेटी, अनुदाने व देणग्या म्हणजे काय? भेटी म्हणजे गिफ्ट असते, अनुदान म्हणजे तुम्ही ग्रांट्स म्हणू शकता जे की गव्हर्नमेंटला मिळत असते, आणि देणग्या म्हणजे काय? डोनेशन्स. ओके, आता हे कोणामार्फत मिळणार येते? आता अनेक वेळा माहित आहे कोणत्या एका राज्यामध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली, पूर आला, भूकंप वगैरे झालं, राईट. तर अनेक वेळा शासन सर्वसामान्य लोकांना आवाहन करते की तेथील परिस्थिती ही खूप वाईट आहे, तर सर्वसामान्य लोकांनी सुद्धा जे तुमच्या परीने होईल ते देणगी वगैरे द्या. आणि मग ते देणगी कशा देतात? पीएम रिलीफ फंड असते, मुख्यमंत्री जनधन योजना असते, मुख्यमंत्री आवास योजना असते, असे अनेक असतात, राईट. किंवा मुख्यमंत्री मदत निधी असते, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक QR कोड दिला जातो, त्या शासनाचा मुख्यमंत्र्याचा अकाउंट नंबर दिला जातं आणि त्याच्यामध्ये पैसे पाठवायचे असतात आणि जेवढेही पैसे येतील ते तुम्ही त्या रिलीफ फंड मध्ये देऊ शकता. आता 1.5-2 वर्षाखाली आसाममध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती आणि मोठ्या प्रमाणावर पूर वगैरे आला होता. आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झालं होतं. तर आपल्या नरेंद्र मोदींनी लोकांना आवाहन केलं की आसाम रिलीफ फंड, आणि केरळमध्ये सुद्धा अशी स्थिती निर्माण झाली होती, केरला रिलीफ फंड सुद्धा म्हणून रॅली निघाले होते. किंवा मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं की केरळसाठी एक मदत कार्य म्हणून पुढे धावूया. आता अनेक युट्यूबर जे आहेत ते युट्यूबर चॅरिटी स्ट्रीम केले. चॅरिटी स्ट्रीम म्हणजेच काय? की जेवढेही त्या युट्यूबरचे सबस्क्रायबर आहेत त्यांना सांगायचं आजची जी स्ट्रीम आहे, स्ट्रीम मध्ये सुपर चॅट मार्फत जेवढीही देणगी होईल किंवा त्या पर्टिक्युलर युट्यूबरचा त्या स्ट्रीमरचा फोन पेचा QR कोड तिथे देतात, त्याच्यावर तुम्हाला पैसे टाकायचे असतात आणि जेवढेही पैसे झाले तो युट्यूबर असतो त्या पीएम रिलीफ फंड मध्ये टाकत असतो. म्हणजेच काय? की सरकारला भेटी मार्फत, अनुदानामार्फत देणग्या वगैरे येत असतात. त्याचबरोबर कोरोना काळामध्ये अनेक सिने अभिनेते जे होते त्यांनी मोठ्या मोठ्या अक्षय कुमार असेल, सलमान खान असेल, अमिताभ बच्चन असेल किंवा मराठी सिनेसृष्टीतील सर्व मोठे कलाकार असतील, यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, तर यांच्या खात्यामध्ये 1-1 करोड, 200 करोड, 300 करोड अशी रक्कम टाकत होते. टाटा उद्योग समूहाचे जे मेन कार्यकर्ता आहेत रतन टाटा, यांनी सुद्धा 600 करोड रुपयाची निधी मुख्यमंत्री रिलीफ फंड मध्ये टाकण्यात आली होती. कसं काय? तर त्या पैशाद्वारे सर्वसामान्य जे मुख्यमंत्री वगैरे आहेत विविध ठिकाणी मदत कार्य, बचाव कार्य किंवा आरोग्याशी रिलेटेड कार्य वगैरे करू शकत होते. हे अशा मार्फत सुद्धा शासनाला देणग्या प्राप्त होत असतात. इथं एक इम्पॉर्टंट पॉइंट आलेला आहे ते म्हणजे काय? विदेशी शासन व संस्थांकडून सर्वसाधारण किंवा विशिष्ट हेतूसाठी अनुदाने. आता बाहेर देशातील असे अनेक उद्योगपती आहेत ज्यांना आपल्या भारतामध्ये येऊन व्यवसाय करायचा असतो, जसं की इलॉन मस्क असेल, बिल गेट्स असतील, यांना आपल्या भारतात येऊन व्यवसाय करायचा आहे. मग त्यांची वस्तू भारतामध्ये विकायला पाहिजे, भारताच्या लोकांच्या नजरेत त्यांची इमेज जी आहे ते चांगली दिसायला पाहिजे, म्हणून ते काय करतात? ज्याही वेळेस त्यांचा उद्योग स्टार्ट होणार आहे त्याच्या 6 महिने अगोदर, 8 महिने अगोदर भारतामध्ये येतात, विविध अनाथ आश्रमला वगैरे भेट देत असतात, इंडियातल्या लोकांची तारीफ करत असतात, भारतातील कल्चरची तारीफ करत असतात आणि कुठल्या ना कुठल्या एका सेवाभावी संस्थेला किंवा ज्याही राज्यामध्ये त्यांना उद्योगाची सुरुवात करायचं आहे त्या राज्यातील मुख्यमंत्रीच्या निधीमध्ये, मदत निधीमध्ये किंवा रिलीफ फंड मध्ये एक 5 करोड 6 करोड टाकून टाकतात. म्हणजे इथल्या लोकांमध्ये त्यांची इमेज जी आहे चांगली येते. मग हळूहळू 6 महिन्यानंतर न्यूज येते की इलॉन मस्क येऊन आता बेंगलोरमध्ये त्याची कंपनी टेस्ला स्टार्ट करणार आहे आणि मग लोकांना वाटतं अरे हा तर 6 महिन्याखाली भारतामध्ये आला होता आणि यानं चांगलं चांगलं काम केलं होतं, म्हणजे हा चांगला माणूस आहे. अनेक वेळा
अनेक उद्योगपती जे असतात, विशेष संस्था असतात, ते विशिष्ट हेतूसाठी असं सांगण्यात आलेलं आहे. हाच त्यांचा विशिष्ट हेतू, या हेतूसाठीच ते येऊन देणग्या वगैरे देत असतात. त्याच्यानंतर भारतासारख्या विकसनशील देशात विदेशी सहाय्य हा विकास खर्चाचा एक मुख्य महत्त्वपूर्ण स्रोत झाला आहे. हा उत्पन्नाचा स्रोत अनिश्चित स्वरूपाचा आहे. आता अनेक वेळा अनेक देशातील विशिष्ट उद्योगपती येत असतात किंवा अनेक देशातील बाहेर देशातील दुसऱ्या देशातील जे सरकार असतात त्या सरकार प्रतिनिधित्व करणारे जे व्यक्ती असतात ते भारतामध्ये येऊन विविध प्रकारचे भेटी वगैरे देत असतात, राईट, अनुदाने देत असतात. बट हे जे भेटी आहेत हे अनिश्चित स्वरूपाचे आहेत. अनिश्चित स्वरूपाचे म्हणजे आलं तर येऊ शकतात, नसता येऊ पण शकणार नाही. म्हणजे कसं असतं की कोणताही उद्योगपती जेव्हा भारतामध्ये येत असतो, बाहेर देशातील उद्योगपती, समजा आता इलॉन मस्क आला बेंगलोरमध्ये, तर बेंगलोरमध्ये त्याला त्याचा व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर तिथल्या पोलिसांची मदत लागते, तिथले पॉलिटिशियन्स त्याला छेडू नये वगैरे म्हणून, त्याला काड्या करू नये म्हणून तिथले मेन लीडर सोबत त्याला राहावं लागते. तर ज्याही वेळेस तो भारतात येऊन एखाद्या राज्यामध्ये बिझनेस स्टार्ट करत असतो तर तेथील उद्योगपतींना, तेथील पॉलिटिशियन्सला वगैरे भेटतो आणि सांगतो की मी बेंगलोरमध्ये राहीन, उद्योग वगैरे करेन आणि दरवर्षी तुमच्या जे पण पार्टी वगैरे असेल किंवा जे पण तुमची सरकार असेल त्या सरकारला एक 20 कोटी रुपये देत जाईल, राईट. मग जर तो आला व्यवसाय केला तर 20 कोटी कंपल्सरी मिळू शकतात प्रत्येक वर्षी. बट तो आला व्यवसाय केला, त्याचा व्यवसाय चाललंच नाही, मग पुढच्या वर्षी तो देईल का? तो सरळ सरळ म्हणेल मी बेंगलोरला तर आलो होतो, व्यवसाय तर केलं होतं, बट व्यवसाय चाललं नाही, आता माझं तुमच्या बेंगलोरमध्ये काम नाही, तुम्ही तिकडे जा, मी इकडे जातो. म्हणजे हे अशा प्रकारचं जे उत्पन्न आहे ते अनिश्चित स्वरूपाचं असतं. चले तो चांद तक असतं, नाही तो शाम तक असतं, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे विशेष कर. विशेष कर हा सर्वात जास्त महत्वाचा आहे, कारण भारतातील शासनाला सर्वात जास्त फायदा जो मिळत असतो तो या विशेष करामार्फत सर्वात जास्त फायदा मिळत असतो. कशा पद्धतीने मिळत असतो चेक करा. ज्या वस्तूंचा उपभोग नागरिकांच्या आरोग्य हितासाठी बाधक ठरतो, असे अनेक वस्तू आहेत ज्याचा उपभोग घेतल्यामुळे तुम्हाला हानी होते शरीरासाठी, ते आरोग्यासाठी किंवा शरीरासाठी योग्य नसते. जसे की तंबाखूचं सेवन असेल, सिगरेट असेल, दारू असेल, चरस, गांजा, अफू असेल, कोकेन असेल, हे सर्व तुमच्या शरीरासाठी तर हानिकारक असतात किंवा तुम्हाला व्यसनी व्यक्ती होण्यासाठी भाग पडत असतात. मग अशा प्रकारचे जे वस्तू असतात त्याची सुद्धा विक्री भारतामध्ये होत असते. आता तंबाखूची विक्री भारतामध्ये लीगल आहे, राईट. तुम्ही सिगरेट विकू शकता, दारूचं लायसन्स असेल तर दारूचं दुकानदार दारू विकणारच आहे, देशी दारू विकणारच आहे. ज्याच्याजवळ वाईन बनवण्याचं फॅक्टरीचं लायसन्स आहे तो तर वाईन बनवणारच आहे. बियर कंपनीज आहेत, बियर विकणारच आहेत. आता हे सर्व जे वस्तू असतात अशा वस्तूवर हा कर लागू केला जातो. जे स्पेशल टॅक्सेस असतात ते हे सर्व ह्याच्यावर लागू करण्यात येतात. का? दंडाप्रमाणेच या कराचे उद्दिष्ट उत्पन्न मिळवण्याचे नसून लोकांना अहितकारक वस्तूंचा उपभोगापासून परावृत्त व्हावे असं सांगितलेलं आहे. बट ये सब बोलने की बातें है. आता इथं काय म्हणाले की ह्या जे विशेष कर सरकार चार्ज करायला, आज सर्वात जास्त टॅक्स तंबाखूवर लागण्यात येतो. ज्यांनाही 11वी-12वीला अकाउंट्स हा सब्जेक्ट होता 11वीला, त्याच्यामध्ये क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे की टोबॅको प्रोडक्ट्सवर जे जीएसटी आहे ते 28% आहे, बरोबर आहे. जे बेवरेजेस असतात, राईट, स्पिरिट्स असतात ज्याला आपण दारू वगैरे म्हणत असतो, त्याच्यावर सुद्धा जास्तीत जास्त जीएसटी लागण्यात आलेला आहे. आता शासन काय म्हणते, हे जे आम्ही सर्वात जास्त जीएसटी लावला ना, हे कशासाठी? कारण या वस्तूच्या किमती वाढल्या तर लोकांचे पैसे खर्च होतील, लोक पैसे खर्च करू नये, त्यांची ते सवय मोडावी म्हणून शासन म्हणत आहे की आम्ही याच्यावर जास्त टॅक्स लावलो. बट याचा मुख्य हेतू आहे ते जास्तीत जास्त पैसा अर्न करणे. का? मागणीचा नियम आहे, कितीही वस्तूच्या किमती वाढल्या तरी व्यसनी व्यक्ती सवयीच्या वस्तूची खरेदी करतोच आणि शासनाला पण तेच पाहिजे. ज्या वस्तूची खरेदी विक्री कंपल्सरी होते, लोक कंपल्सरी खरेदी करणार म्हणजे करणार, अशा वस्तूवर जास्तीत जास्त टॅक्स लावून सरकार उत्पन्न जमवण्याचा प्रयत्न करत असतं. आता याचं जिथं जागतं उदाहरण आहे लॉकडाऊन मध्ये, जेव्हा सर्व दुकाने बंद पडली होती, सर्व कंपनी वगैरे बंद पडल्या होत्या, तर देवाणघेवाण व्यवहार बंद पडलं. मग सरकारला जेव्हा व्यवहार नसेल देशामध्ये तर टॅक्स कुठून मिळणार, कर कुठून मिळणार? मग अशा वेळेस सरकारनं परमिशन शाळा बंद, महाविद्यालय बंद, कपड्याचे दुकानं बंद, ज्वेलरीचे दुकानं सर्व बंद. चालू काय? दारूचे दुकानं,
हॉस्पिटल आणि किराणा दुकान. किराणा दुकान का? कारण जीवनावश्यक वस्तू आहे, किराणा सामान लागणारच आहे. हॉस्पिटल का? कोरोना पेशंटला कुठे ठेवणार? त्याच्यानंतर दारूच्या दुकानाला परवानगी दिली होती का? कारण दारूची जर खरेदी विक्री बंद झाली तर विशेष कर बुडेल आणि शासनाजवळ पैसे राहणार नाहीत. त्याच्यामुळं सरकारनं दारूचे दुकानं वगैरे चालू ठेवले होते का? कारण त्याच्या मार्फत शासनाला सर्वात जास्त कर आहे तो मिळत असतो. राईट, डन. त्याच्यानंतर आहे कर्ज. आता कर्ज म्हणजेच काय? कर्ज म्हणजे लोन. आता लोन बद्दल इथं काय सांगण्यात आलेलं आहे? शासनाला लोकांकडून ठेवी, कर्ज रोखे इत्यादी माध्यमातून कर्ज घेता येते. याशिवाय विदेशी शासन आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक इत्यादी संस्थांकडून कर्ज मिळू शकते. आधुनिक काळात कर्ज हा शासनाचा अधिकाधिक उत्पन्नाचा स्रोत बनत आहे. आता अनेक वेळा शासनाला जेव्हा पैशाची गरज असते, हे सगळे जे कर्ज आहेत ते आर्थिक वर्ष संपल्यानंतर टॅक्सच्या स्वरूपात भारतामध्ये येत असतात. बट शासनाला जर मिडल ऑफ द इयर मध्ये पैशाची गरज पडली, शासन तर पैसे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये ज्या व्यवहारातून वगैरे होत असतात, बट त्याच्यापेक्षाही इम्पॉर्टंट अनेक वेळा शासनाला पैसे जेव्हा लागत असतात तेव्हा शासन कोणाकोणाकडून घेत असतं? लोकांकडून ठेवीच्या स्वरूपात पैसे घेत असतं, कर्ज रोख्याच्या स्वरूपात माध्यमातून कर्ज घेता येते. याशिवाय विदेशी शासन, बाहेर देशातील जे सरकार असतात त्याच्याकडून कर्ज घेण्यात येते आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक, वर्ल्ड बँक कडून सुद्धा पैसे घेण्यात येतं. आता तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट जर सांगायचं असेल याबद्दल, तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना नरेंद्र मोदी माहित असतीलच, राईट? त्यांच्याबद्दल माहित नाही असं कोणी व्यक्ती नसेलच. तर नरेंद्र मोदींनी पुण्यामध्ये मेट्रोचं प्रोजेक्ट होतं, बरोबर? तर पुण्यामध्ये मेट्रोच्या प्रोजेक्टसाठी जे 350 का 400 करोड रुपयाचं जे निधी लागत होती, तर ते जपानकडून कर्जाच्या स्वरूपात घेतलेलं आहे. भारत सरकारनं जपानकडून कर्ज घेतलेला आहे. इंटरेस्टिंग फॅक्ट, नीट आहे का? आणि तो जो कर्ज आहे, महाराष्ट्र सरकारनं जो जपानकडून कर्ज घेतलेला आहे, नियर अबाउट 500 करोडचं कर्ज आहे ते. ओके सर, जपान तर एवढं देश आहे, भारत एवढं मोठा आहे, कर्जाची गरज का पडली? असतात अनेक वेळा पैसे येणं बाकी असतात महाराष्ट्र गव्हर्नमेंटला, आणि सध्या पैशाची गरज फुलफिल व्हावं म्हणून एका विदेशी बँकाकडून याच्याकडून कर्ज घेण्यात असतं. आता भारताला कर्ज देण्याचं जपान इंटरेस्ट दाखवलं महाराष्ट्राला कर्ज देण्यासाठी. मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी जपान दौरा केला. जपानच्या मुख्यमंत्र्याकडून, जपानचा जो प्रधानमंत्री होता त्यांच्याकडून 500 करोड रुपयाचं कर्ज घेतलं. किती वर्षासाठी? 50 वर्षासाठी. ऑलराईट. आणि ते सुद्धा कर्ज विदाऊट व्याज होतं, कारण डील झाली होती की त्या 500 करोडच्या बदल्यात भारत सरकार जे आहे जपानला 500 करोड रुपये तर देणारच, बट त्याच्या बदल्यात जपानकडून मेट्रोचे जे बोगीज असतात ते घेणार. राईट. आता भारतामध्ये बनवण्यात येत असतात, बट जपानची मेट्रोची जी क्वालिटी असते ती थोडीशी चांगली असते. आणि जेव्हा हा करार झाला तेव्हा जपानचे जे प्राईम मिनिस्टर होते, शिंजो आबे असं काहीतरी नाव होतं, ते भारतामध्ये आले, डील अग्रीमेंट झाली आणि इन रिटर्न मध्ये जेव्हा 500 करोड रुपयाची डील झाली, 500 करोड जपानकडून घेतले, त्याच्या बदल्यात मोदीने त्यांना दिलं भगवद्गीता. ओके. आणि मग 50 वर्षानंतर हे 500 करोड रुपये द्यायचं मोदीने प्रॉमिस केलं. जपानकडून 500 करोड रुपये 50 वर्षासाठी विदाऊट व्याज भारतामध्ये आलं. राईट. आता 50 वर्षानंतर ना मोदी भारताचे पंतप्रधान राहणार आहेत, ना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार आहेत, ना तो जपानचा मुख्यमंत्री जो असणार आहे पंतप्रधान तो 50 वर्षानंतर राहणार आहे. आणि मग 50 वर्षानंतर जपानचे लोक जेव्हा बघतील की आपल्याला महाराष्ट्राकडून मागे 50 वर्षाखाली आपण कर्ज दिलं होतं त्यांना, ते कर्जाचे पैसे येणं बाकी आहेत, तर त्यावेळेस त्यांनी ओपन करून बघतील, भगवद्गीता महाराष्ट्राकडून आली होती आणि त्या भगवद्गीतामध्ये असं लिहिलेलं आहे, क्या लेकर आया था और क्या लेकर जाएगा. म्हणजे 50 करोड रुपये जपानचे पूर्णपणे बुडाले. राईट. हे अशा प्रकारचे जे झोल असतात ते कशामध्ये होत असतात? कर्जाच्या मध्ये होत असतात. आय होप तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना क्लिअर झाला असेल की शासनाला कर्जाच्या स्वरूपात कशा प्रकारची रक्कम वगैरे प्राप्त होत असते. ऑलराईट. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार आहोत आणखी काही गोष्टी. आय होप तुम्हाला व्हिडिओ क्लिअर झाला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बाकी गोष्टी आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस करूयात. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लास मध्ये.